तसेच टेम वॉटर सप्लायचे केमिस्ट जितेंद्रजी चव्हाण यांचं सुद्धा आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. माननीय श्री देवेश पाटील चषक 2026 मध्ये मी मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अँड सुस्वागतम. बोलूया आपण मॅचकडे. शिवचिरोबा कोण वर्सेस जरीमरे आलिमगर बी. राजूभाऊ मात्रे फॅम टीम शिवचिरोबा कोण ची स्पर्धा सुद्धा आपण पाहणार आहोत. शिवचिरोबा चषक 2026 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या दरम्यान हा एक क्रिकेटचा महासंग्राम छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या मैदानावर हा एक क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहणार आहोत. तर वळूया खेळाकडे. सलामी चोटी खेळपट्टीवर शिवचिरोबा कोण संघाची कुमार म्हात्रे त्याचबरोबर हेमंत कराळे अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. डावखुरा शेरीदार कुमार म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकर एनला हेमंत कराळे पहिलं षटक घेऊन येतोय हिमांशू पाटील. एक्सप्रेस व्हाट ए शॉट, व्हाट ए शॉट. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार कुमार म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. आणि चेंडू सरळ निघून गेला डीप कव्हर सीमा पार. चौकार. चौकाराने खातं उघडतोय कुमार म्हात्रे. हिमांशू लेफ्ट आर्म यावेळेला मात्र कमबॅक करताना पाहतोय. चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगवान चेंडू होता. आज थोडीशी वेगळी रणनीती बघायला मिळते शिवचिरोबा कोण संघाची. आज कुमारला लवकर संधी दिली, सलामीला पाठवलं गेलं. हेमंतने तर बऱ्याच वेळा सलामीला चांगली कामगिरी केलेली आहे, पण आज कुमारला खरं कदाचित सल्ला दिलेला असावा, कारण कॅप्टन हेमंत कराळे की आक्रमक बॅटिंग कर आणि पहिल्या चेंडूवर एक सनसनीत चौकार बघायला मिळाला. हिमांशू आलिमगर एक्सप्रेस लेफ्ट आर्म पुन्हा एकदा फटका इनसाइड आउट. चेंडू मात्र हवेत आहे आणि याच बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला कुमार म्हात्रेचा चांगला झेल घेतला जातोय. कुमार म्हात्रे बाद. क्लास क्रिकेट सातत्याने खेळतोय तो, परंतु तुमचं नाव मोठं असून चालत नाहीये. तुम्ही योग्य वेळी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. टायमर सुद्धा सेट केलेला आहे. 10:37 ला पहिला चेंडू टाकलेला आहे. हिमांशू लेफ्ट आर्म स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील केलं जात आहे. लाऊड अपील. मात्र अपील पंच फेटाळून लावतात आणि लेग बायचा इशारा करतायत. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 5. 1-5. जरीमरे आलिमगर बी विरुद्ध शिवचिरोबा कोण या दोन संघामधील आपण आजच्या दिवसातली तिसरी मॅच पाहतोय. आज पहिल्या मॅचमध्ये बघितलं आपण विधी 667 जर्मन पिंपलास संघाने विजय प्राप्त केला. हिमांशू याला मात्र थोडा डिफेन्स बघायला मिळाला. बचाव केला, बॅकलिपला खाली केलं आणि डिफेन्स केला. नो रन. कुठल्याही प्रकारे धाव नाही आहे. पहिल्या चेंडूवर चौकार लागवल्यानंतर मात्र हिमांशू सातत्यानं कमबॅक करताना होता आणि हेच तर चांगल्या गोलंदाजी खूण आहे. पहिल्या चेंडूवर कुमार म्हात्रेने चौकार लगावला, त्यानंतर मात्र हिमांशू कमबॅक करताना दिसतोय, चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. 1-5. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. हिमांशू मार्गस्थ होते. स्विच खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे.
4 धावांसाठी चौकार. वाट शॉट फाईन खेळला होता. डीप थर्डमॅन सीमाच्या बाहेर स्विच इट. पाहू शकाल रिप्लेमध्ये कशा प्रकारे अगदी थर्डमॅन आणि गलीच्या मधून दोघांना बीट करून हा चेंडू, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जर आपल्या खातं उघडते 4 धावाने धावसंख्या झालेली आहे 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9. मला असं वाटतं मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सुभाष धुमाळ जेव्हा तुम्ही अंडर 10 10पेक्षा कमी धावा देतायत आणि ब्रेक थ्रू मिळवतात तर एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते. मोनिश पाटील येतोय दुसरं षटक घेऊन. खेळपट्टीवर पाहते हेमंत कराळे, त्याने एक चौकार लागवला. आता मात्र रवी देसले पाटीलला मात्र खातं उघडायचं आहे. मोनिश पाटील मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म यावर चांगला फटका, आत्मविश्वास फटकामध्ये बघायला मिळाला. सरळ बॅटनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र धाव एकच मिळाली. मात्र यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळाला. तुम्ही जेव्हा फटका खेळतात ना त्यामध्ये तुमचा आत्मविश्वास, कमिटमेंट हे फार महत्त्वाचं. सरळ बॅटनं फटका खेळला होता. हा बॉलिंग घेऊन जर ताकदवर फटका जर खेळला गेला असता जास्त धाव मिळू शकल्या असत्या, पण आत्मविश्वास मात्र बघायला मिळाला. 1 धाव मिळाली. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. 1-10. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. मोनिश पाटील क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण 3 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. मोनिश चपल क्रॉस झाला तर इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. सातत्याने इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही फार महत्त्वाचं आहे, कारण 20 क्रिकेटला सुरुवात झाली सुभाष धुमाळ 2003 मध्ये, तिथून इम्प्रोव्हायझेशन वाढलं आणि जास्त करून पाहतोय आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होतोय. इम्प्रोवाइज फटके, स्कूपचा फटका, असे बरेचसे काही फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय. मोनिश यावर मात्र अगदी चांगला फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चौकार. पडते शिवचिरुबा कोण संघाची 14 आणि दुसरा चौकार येतोय हेमंतच्या बॅटमधून. हेमंत कराळे संघाचा कर्णधार आहे, कॅप्टन आहे आणि सातत्याने कित्येक वर्षापासून पाहतोय आपल्या संघाची धुरा त्याने यशस्वीपणे सांभाळलेली आहे. मोनिश लेफ्ट आर्म यावेळेला मध्ये व्हाट ए शॉट, हुकचा फटका खेळलेला आहे. शॉर्ट बॉल अखूट टप्प्याचा चेंडू आणि सरळ हुकच्या अंदर फटका खेळलाय. लॉंग लेग सीमारेच्या बाहेर चौकार. चपल क्रॉस झाला हेमंत आणि अगदी बघितले की अखूट टप्प्या चेंडूला हुकच्या अंदाजाने फटका खेळला आणि चेंडू सरळ निघून गेला. लॉंग लेग सीमारेच्या बाहेर चौकार. चौकाने आता धावसंख्या वेगाने वाढते 18. यानंतर जांटाराचा खारबाव आणि चौथा हिरवा मानकोली. दोन्ही संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचंय. पंच डेड बॉलचा इशारा करतायत. तिसरं षटक हे खास आकर्षण आहे या स्पर्धेचं.
मोनिश मार्गस्थ होईल. फुल टॉस. फुल टॉस चेंडू होता आणि आय थिंक पंचांकडे बॅटर मागणी करतोय, बिमरची मागणी करतोय. येस, हाईट फॅक्टर. तिसरे पंच पाहणी करतील. तिसरे पंच पाहणी करतील वेदर इट इज फुल टॉस और बिमर. एक धाव मिळालेली आहे. आपण पाहतात मान्य श्री देवेश पाटील चषक 2026. इट्स अ नो बॉल. त्यामुळे 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली 20 आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. मात्र फ्री हिटचा फायदा रवी देसले पाटील कशा प्रकारे घेतोय हे बघायचं आहे. मोनिश मार्गस्थ होईल. फायदा उचलता आलेला नाहीये. एक धाव मात्र मिळते. पंचांचा लेग बाईचा इशारा. धावसंख्या झाली 21. 1/21. या दोघांमध्ये एक पार्टनरशिप करायला आपण बघितलं. कुमारने एक चौकार लागल्यानंतर कुमार बाद झाला. त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक पार्टनरशिप, खास करून हेमंत कराळे चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय. आतापर्यंत हेमंतने 3 चौकार लगावलेले आहेत. संघाचा कॅप्टन आहे आणि चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना दिसतोय. मोनिश अराउंड एक टिपलाचित. खरं तर सफळ क्रॉस झाला होता, मात्र वेगवान चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता आणि इट्स अ बिग विकेट. बिग 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 ब्लो. तर अभियंता आहेत स्टेम वॉटर सप्लायचे, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. विजयजी गायकवाड आपण आपल्या शुभास यांचं, जैन गायकवाड साहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ज्यांची खरं तर संकल्पना आहे स्पर्धेचे प्रणेते जयंतजी गायकवाड साहेब आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान दिनेजी लष्कर यांचं करतायत. शाखा अभियंता आहेत स्टेम वॉटर सप्लाय ठाणे. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर स्टेम वॉटर सप्लाय केमिस्ट जे आहेत जितेंद्रजी चव्हाण यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. जयंत गायकवाड साहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. जितेंद्रजी चव्हाण यांना जे स्टेम वॉटर सप्लाय ठाणे अर्थात केमिस्ट आहेत. सामना सुरू राहील, पंचांनी लक्षात घ्यायचं आहे. तिसरं महत्वपूर्ण षटक 50-50. पहिला चेंडू आणि अगदी कट केलेला आहे पॉइंटच्या दिशेने. धावाची शक्यता आहे, तालमेल नाहीये, समन्वय नाहीये आणि पंच क्रॉसिंग साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतील. कुठला फलंदाज क्रॉसिंग झालेला आहे किंवा नाही
नेहमीच अलिमर संघासाठी सलामीला यायचा. स्ट्राईक बॅटर बाद झालेला आहे. स्ट्राईक बॅटर जो होता तो बाद झालेला आहे. क्रॉसिंग म्हणजे झालेलं नाही आहे. स्ट्राईक बॅटर इज आउट. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. मंगेश पाटील इज आउट. येस, मंगेश पाटील इज आउट. हा सुद्धा एक मोठा धक्का असू शकेल, कारण हेमंत कराळे बाद झाल्यानंतर मंगेश पाटील असा एक बॅटर आहे ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता होती आणि दुर्दैवरित्या धावबाद झालेला आहे. आणि मंगेश पाटील बाद झाल्यानंतर आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी येतोय. कपिल आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. तगडे बॅटर आहे. कपिल भोईर एक मजबूत शरीरयष्टी आणि त्या अंदाजाने डावखोऱ्या अंदाजाने बॅटिंग करण्यामध्ये सुद्धा वाकबगार आहेत. याला खरं तर हुकचा फटका तितका प्रॉमिसिंग नाही आहे. शॉर्ट फायनिंगला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव मिळेल. का तुम्ही जेव्हा उजव्याच्या बाहेर जर जेव्हा अशा फटका खेळतात तेव्हा तितकंच टायमिंग होत नाही आहे. फक्त एक हे तिसरं षटक आहे, फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये किती धावा होत आहेत पाहूया. पण धावसंख्या मात्र जी आहे 2 षटकानंतर 21 आणि हे षटक 50-50चं आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये एक चर्चा आहे, कारण हे 50-50चा वापर करण्यात आलेला आहे. पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न. धावबाची शक्यता आहे. तालमेल नाहीये, समन्वय नाहीये आणि आता मात्र बाद होईल तो म्हणजे रवी पाटील. प्रत्येक तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झालेली आहे. या षटकामध्ये मात्र तेच बघायला मिळतंय. आर्यन चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. भले धावबाच्या रूपाने 2 फलंदाज बाद झालेले आहेत, पण धावा मात्र कमी मिळत आहेत. कारण 50-50 म्हटल्यानंतर तुम्हाला पहिलं लक्ष असतं ते म्हणजे 12 धावा करण्याचं. 12पेक्षा जास्त धावा तुम्ही जमवल्या तर मात्र तुमची धावसंख्या वेगाने वाढू शकते. मात्र 12पेक्षा कमी धावा जमवल्या तर मात्र तुम्ही मायनसमध्ये जाल. आर्यन राईट आर्म, याला मात्र फटका स्ट्राईक फटका सरळ खेळला तर सरळ जाईल तो म्हणजे लॉंग ऑफला. एकच धाव मिळेल. व्हेरी पॉप्युलर प्लेयर संतोष दराडे. दराडे आले बॅटिंग करण्यासाठी. मात्र त्याला आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. धावसंख्या कुठे थांबली आहे, कारण हेमंत बाद झाल्यानंतर धावसंख्येला जणू काही ब्रेक लागलेला आहे. धावसंख्या थांबलेली आहे. हेमंतने खरं तर सुरुवात चांगली केली होती, पण हेमंत बाद झाला आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागला. धावसंख्या थांबली आणि समन्वय सुद्धा बघायला मिळाला नाही. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं बघायला मिळालेलं नाही आहे. आर्यन याला चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये बॅकलिपला खाली केलं आणि डिफेन्स केला, बचाव केला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली कपिलने. फक्त 4 धावा झालेल्या आहेत.
4 धावा झाल्यात म्हणजे किमान या 2 चेंडूवर मोठे फटकेची आवश्यकता आहे. एकच चेंडू आहे, त्यामुळे तुम्हाला बॅनरला स्ट्राईक करावं, बॅनरला हिट करावं लागेल, म्हणजे 9. 4 धावा झालेल्या आहेत. यावेळेला हुक शॉट मध्ये चेंडू सरळ जाईल तो म्हणजे मिड विकेटला. एकच धाव म्हणजे या षटकात आलेल्या धावा 5 -3 म्हणजे षटकात धावा असतील 2 आणि तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या जी होईल ती 23. आता मात्र ऑफिशियल कॉल. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 फलंदाज बाद झाले. शिवचरोबा कोण संघाची धावसंख्या आहे 23. 4 बाद 23. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना 4 बाद 23. ऑफिशियल कॉल. जाणता राजा खारबाव ते चौथा हिरवा मानकोली. रमेशजी तरे फॅनपीम जाणता राजा खारबाव अलीकडे त्यांची एक स्पर्धा मेगा इव्हेंट्स आपण बघितला. जाणता राजा खारबाव ते चौथा हिरवा मानकोली. मयूर तरे अँड कंपनी, उमेश तरे अँड कंपनी, जाणता राजा खारबाव आणि चौथा हिरवा मानकोली. दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. सन्मान्य जयंतशेठ गायकवाड यांचा जो बॅनर आहे, बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला म्हणजे षटकार लगावला गेला, तर मात्र क्रियांश एंटरप्राइजेस, रियांश एंटरप्राइजेस यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि हे प्रत्येक मॅचला पारितोषिक असणार आहे. 5 धावांमध्ये पंचांच्या माहितीसाठी 5 धावांमध्ये 2 मायनस करायचे आहेत. थांबायचं एक फक्त मिनिट. 5 मध्ये 2 मायनस करायचे आहे म्हणजे 3 धावा असतील. म्हणजे आता मात्र धावसंख्या जी असणार आहे 24. हिमांशू मात्र पुन्हा एकदा चांगला फटका प्रॉमिसिंग स्ट्रोक बघायला मिळत नाही. शॉर्ट मिड विकेटला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या ती 25. याप्रमाणे धावसंख्या जर झाली तर मात्र लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा असं वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच, पण सर्वेशने ज्या अंदाजाने बॅटिंग केली आणि पहिलं अर्धशतक सुद्धा पटकावलं आणि आपला धावांचा डोंगर उभा केला आणि अशाच प्रकारच्या बॅटिंगची आवश्यकता खरं तर शिवचरोबा कोण संघातील बॅटर नाही, पण गोलंदाजी जबरदस्त बघायला मिळते. पहिलं षटक हिमांशूने खूप चांगलं हाताळलं आणि खास करून तिसरं षटक आर्यनने जे हाताळलं ते मात्र प्रशंसनीय आहे. हिमांशू लेफ्ट आर्म, बॅटला स्पर्श, मोठा स्पर्श आणि चेंडू सरळ विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात आणि कपिल याची खेळ सुद्धा संपुष्टात. कारच झालंय. शिवचरोबा कोण हा संघ धावसंख्या आहे 25. चौथा षटक आहे मार्गस्थ आहे. आपण जी मॅच पाहतोय शिवचरोबा कोण विरुद्ध जरीमेरी आलिमगढ़ बी. तिसरी मॅच आहे. टॉस जिंकून तो निर्णय घेतलेला आहे जरीमेरी आलिमगढ़ बी. संघ कॅप्टनने तो आतापर्यंत योग्य वाटतोय, कारण एक मात्र कॅप्टन हेमंत काळे बाद झाल्यानंतर धावसंख्येला पूर्णपणे जवळपास ब्रेक लागलेला आहे. चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 3 षटकासाठी किती वेळ घेतलेली आहे? हिमांशू पुन्हा एक चांगला चेंडू, पुन्हा एक चांगला चेंडू, पूर्णपणे बीट, पूर्णपणे चकित झाले. काय गोलंदाजी बघायला मिळते हिमांशूची. वेगवान मारा, तिखट मारा, भेदक मारा
सगळ्याच गोष्टी बघायला मिळतात. अचूक टप्पा, लाईन, लेंथ. हिमांशु पाटील, अलिमगड एक्सप्रेस. याला मात्र फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. झेल होईल का नाही? चेंडू सरळ निघून जाईल. डीप फाईन लेग सीमा पार. चौकार. हा एक चांगला चेंडू आहे. हलकसा अपील के धाव घेण्याचा प्रयत्न केला. तो डायरेक्ट हिट झालं असतं तर पंचांना विचार करावा लागला असता. पंचांचा लेग बाईचा इशारा येतो. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 30. टॉस हरल्यानंतर शिवचेरोबा कोण संघाची धावसंख्या झालेली आहे 30. निम्मा संघ गारद झालेला आहे. आज कुठल्याही बॅटरला एक हेमंत कराळे जर सोडला तर कुठल्याही बॅटरला दुहेरी अंकात प्रवेश करता आला नव्हता. एक मात्र हेमंत कराळे यांनी 3 चौकार लगावले. डावाला सुरुवात चांगली केली होती पण तो सुद्धा फार वेळ खेळपट्टू थांबू शकला नाही. याला मात्र पायामध्ये टाकले. चेंडू ग्लास करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन निघाला. एक धाव मात्र मिळेल. षटक समाप्त होते. 4 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा झालेल्या आहेत आणि 4 षटके पूर्ण करण्यासाठी तब्बल 27 मिनिटं वेळ घेतलेली आहे पंचांच्या माहितीसाठी. 27 मिनिटे. त्यामुळे डेफिनेटली एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल. त्यामुळे क्षेत्ररक्षण जे असणार आहे ते 5-4 जे 5 क्षेत्र किमान 5 जास्त तुम्ही किती ठेवू शकता 30 सर्कलच्या आतमध्ये पण कमीत कमी तुम्हाला 5 ठेवावे लागतील. तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही 5च्या ठिकाणी 6 सुद्धा तैनात ठेवू शकता पण किमान 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला तैनात करावे लागतील. जाणता राजा खारबाव आणि चौथा हिरो मानकोली दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. 5व्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पण दोघांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अंतिम षटक. दीप पाटीलने आज पहिलाच झेल ती चांगल्या प्रकारे घेतला होता. कुमार मात्रेची खेळी संपुष्टात आणली होती. तोच गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. शॉर्ट बॉल कंट्रोल हुक शॉट डीप स्क्वेअर लेगला जाईल. एकच धाव मिळेल. तुम्ही जे हुक शॉट कंट्रोल हुक शॉट खेळतात ना तेव्हा जास्त धावा तुम्हाला मिळत नाहीयेत. हवा येत एअर स्ट्राईक तुम्ही करायला हवा. हवेत मोठा फटका खेळायला हवा तरच तुम्ही बाउंड्री क्लिअर करू शकता. यावेळेला मात्र बॅटला स्पर्श आणि झेल चांगल्या प्रकारे झेल घेतला जातोय. ऑलराऊंडर आहेत आणि उमेश ते सुद्धा ऑलराऊंडर आहेत. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. जीसीएचा कडक नियम आहे. टॉसच्या पूर्वी आपण लगेच ऑर्गनायझिंग कमिटी संपर्क साधा ऑफिशियल नोंद आपण करून घ्यायची आहे. अन्यथा 5 धावांची पेनल्टी घोषित होईल. दीप पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण स्वैर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर जातोय. पंच इशारा करता येतो वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते आणि यामध्ये धावसंख्या वाढते 33. 3 नेल्सन.
पहिले 2 मॅच जर बघितले आपण हाय स्कोरिंग मॅच बघितल्या, ही मॅच थोडी लो स्कोरिंग बघायला मिळेल. या चांगला फटका ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक येतो जवळपास डीप मधून, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक क्षण तर असं वाटलं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर होईल, पण मात्र जवळपास ऑर्थोडॉक्स मिड विकेट जे मिड विकेट म्हणून हा क्षेत्ररक्षक आला होता आणि संघासाठी बहुमूल्य अशा 2 धावा वाचवतोय. धावसंख्या होते 35. 6 फलंदाज बाद झाल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून 1 किंवा 2 मोठे फटके जर लगावले गेले तर 40+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. स्विच हिट खेळलेला आहे, मात्र प्लेसमेंट तितकंसं चांगलं नाही. शॉर्ट पॉइंटला 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. संतोष दराडे त्याचबरोबर नमित पाटील खेळपट्टीवर आहे. संतोष दराडे बराच वेळा खेळतोय, पण अजूनही फक्त एकेरी धावा घेताना दिसतोय संतोष दराडे. हा चेंडू मात्र फाईन लेग डाव्या एसटीच्या जवळपास बाहेरून जातोय. खराब क्षेत्ररक्षण होतोय, धावबाची शक्यता आहे. पंचांचा काय इशारा पाहूया. पंच काय इशारा करतायत, कारण 1 धाव पूर्ण झालेली आहे. पंचांचा काय इशारा आहे पाहूया. येस, पंचांचा वाईट बॉलचा 1+1 2 धाव मिळत आहेत. फलंदाजी धावबाद झालेली आहे, पण पहिली धाव पूर्ण झाली होती. येस, (38) 38 धावा झाले. 7 फलंदाज बाद झाले. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय अनिकेत. पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट झालेला आहे, पूर्णपणे चकित झालेला आहे. डॉट बॉल. बॅटरने मागणी केलेली आहे व्हाईटची. खरं तर सॉफ्ट सिग्नल इज डॉट बॉल, पण बॅटरने मागणी केलेली या ठिकाणी व्हाईटची मागणी केलेली आहे. थोडा द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बघितलं, मार दिया जाए या छोड़ दिया जाए, द्विधा मनस्थिती बघायला मिळाली होती बॅटरची. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली 38. 7 बाद 38. हा चेंडू मात्र स्क्वेअर आहे, दिशाहीन आहे. पडल्यानंतर उजव्या स्टिचच्या खूपच बाहेर निघून गेला आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1 धाव मिळेल. अवांतर चिरोपणे धावसंख्या झालेली 39-39. त्यानंतर टॉस होईल. जाणता राजा खारबा विरुद्ध चौथा हिरवा मानकोली. दोन्ही ही कंप्लीट टीम, दोन्ही बलाढ्य संघ. याला मग ब्लाइंड स्विंग म्हणता येईल. डॉट बॉल जातोय. बॅटला टच होते. आय थिंक बॉल बॅटला स्पर्श झाला. फलंदाज बाद झालेला आहे. 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष. आपण जाऊया टॉस. जाणता राजा खारबा आणि चौथा हिरवा मानकोली दोन्ही कॅप्टन. दिनेश लष्करे सर, त्यानंतर जितेंद्रजी चव्हाण, आमचे दोन्ही मान्यवर आणि त्यांच्या उपस्थित.
आमचे दोन्ही मान्यवर त्यांच्या उपस्थित टॉस होईल. दोन्ही कॅप्टन यस जाणताराचा खारबाव खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर चौथ्यावर मानकोली खूप खूप स्वागत आहे. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. कॉईनची माहिती देणं गरजेचं आहे, कारण एक बाजू जर बघितली खरं तर ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे ते नाव आहे देवेश पाटील चषक 2026 आणि दुसरी बाजू आहे आयोजक आहेत एक मात्र आयोजक आहेत पाहता मिळतात न्यू एक्वेरा पिंपळनेर. लष्करी सर आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. हां टॉस होण्यापूर्वी बघा यस जाणता खारबावचे कॅप्टन टॉस यस त्यांचं कॉल असं न्यू एक्वेरा पिंपळनेर पण मात्र टॉस जिंकलेला आहे तो चौथ्यावर मानकोली. दोन्ही मान्यवरांचा विशेष आभार व्यक्त करतोय. खूप खूप आभार. पुन्हा आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आपलं खूप खूप आभार. चौथा एरवा मानकोली नाणेफेक जिंकलेले आहे. सन्मान्य देवेश पाटील चषक 2026 ही स्पर्धेतला पहिल्या फेरीतली अंतिम मॅच. मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? आयोजन खूप सुंदर आहे, ग्राउंड पण खूप सुंदर आहे. आयोजन सुंदर आहे, ग्राउंड पण सुंदर आहे आणि टॉस जिंकण्याचा निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे पाठीमागे काय उद्देश आहे? कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज चौथ्या एरवा मानकोली हा संघ पूर्ण असणार आहे की कोणाची उणीव असणार आहे? विनीत माली नाही आहे. इट विल बी द बिग ब्लो डेफिनेटली. पण विनीत माली जागेवर कोण खेळणार आहे? अजित भोईर. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. एक्सपिरियन्स अजित भोईरला समावेश केलेला आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंग केली असती. मागच्या आठवड्यात तुम्ही स्पर्धेचं आयोजन केलं होतं जाणता राजा खारबाव खूप चांगलं आयोजन झालं होतं. पण ह्या आयोजन कसं वाटतंय? मैदान कसं वाटतंय? सुंदर आयोजन आहे, लाईट मस्त आहे, खेळायला मजा येईल. बॅटिंग करायची आहे, काय स्ट्रॅटेजी असणार? किती धावा सेफ राहू शकतात? 60+ पूर्ण संघ आहे की आज पूर्णाची उपस्थिती नसेल? नाही, पूर्ण संघ आहे. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो यानंतर पहिल्या फेरीतली जी शेवटची मॅच होणार आहे ती म्हणजे जाणताराजा खारबाव विरुद्ध चौथ्याएरवा मानकोली. आणि चौथ्याएरवा मानकोली संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जाणताराजा खारबाव संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आमच्याशी जोडले राहा, कुठेही जाऊ नका, मैदानावर या. आणि जर मैदानावर जर नसाल तर मात्र यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीजला तुम्ही सर्च करा आणि लगेच पहा. सन्मान्य देवेश पाटील चषक 2026 कुठेही जाऊ नका. तू तरी आमच्याशी जोडले राहा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धमाळ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर. आपण सामना पाहतोय शिवचरूपा कोण विपक्ष दरेमरी आलिमगड दोन संघामध्ये. पहिल्या डावामध्ये 39 धावा 5 षटकामध्ये आणि 40 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे दरेमरी आलिमगड पी या संघासमोर. आणि लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी दीप पाटील विथ हिमांशू पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर P1चं पहिले षटक त्यासाठी गोलंदाज हर्षल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. हर्षल म्हात्रे आपण बघूया आतिश बांबरे तुषार पाटील हर्षल म्हात्रे असे 3 गोलंदाज आहेत ज्या 3 गोलंदाजांना एका स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. यावेळेला मात्र इनफिल्डच्या वरून स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये अखेर चेंडू अडवला जातो. दुसरी धावण्याचा प्रयत्न येस नो अखेर आपण पाहतोय थ्रो परफेक्ट नाही आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय जी धावची जी संधी होती ती गमावली गेलेली आहे. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये जे कटआउट आपण पाहतोय मोठे कटआउट आहेत त्या कटआउटला जर कुठलाही फलंदाज डायरेक्ट हिट करतोय 90 दिला जाईल. मात्र जे जयंत शेठ गायकवाड साहेबांचं कटआउट आहे त्या साहेबांच्या कटआउटला कुठला फलंदाज जर डायरेक्ट हिट करतोय तर साहेबांचे जावई राजेश पाटील साहेबांकडून त्या फलंदाजाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि हे पारितोषिक शेवटच्या दिवसापर्यंत असणार आहे. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जयहिंद शेठ गायकवाड साहेबांचं जे कटआउट आहे बॅनर आहे त्या बॅनरला जर कुठला फलंदाज डायरेक्ट हिट करतोय तर त्यांचे जावई राजेश पाटील साहेबांकडून त्या फलंदाजाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
इथे मात्र स्वेर चेंडू पंचांचा इशारा येतो वाईट अवंत धावेचं देखील अकाउंट ओपन होताना धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ते 2 ठेवलेले की ते 40 धावांचं 40 लक्षाचा पाठलाग जरीमरी अलिमगड बी संघ करताना पाहायला मिळतोय. हर्षल मात्र या P1चं पहिले षटक बदलतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा समोर जाईल फलंदाज हिमांशू पाटील. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधला नाही. चेंडू होतोय ऑफ साईडला शॉर्ट फॉन्ट रिझन मध्ये लेगबाचा इशारा पंजरगुण येतोय. या आव्हान धाव हे देखील धावफलकामध्ये जोडले जाते. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 3 वर. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप न्यूयॉर्करा आणि या श्री गणेश पिंपलनेरा आयोजित तसेच या स्पर्धेचे मनमॅन शो जयहिंद शेठ गायकवाड साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा मान्य श्री देवेश पाटील चषक 2026 दिमागदार आयोजन. देवेश पाटील साहेबांच्या या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. या उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य आणि सदस्य जिल्हा परिषद ठाणे यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र गॅप्स होता आले नाही. बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअरला चेंडू अडवला गेलेला आहे. इथे देखील फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगल या षटकामध्ये धावफलक घालते ठेवलेले आहे जरी मला एलिमगर बी संघाच्या फलंदाजाने. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल जांत्राचा खारपाव विपक्ष चौथावा मानकुली या दोन संघामध्ये. एका बाजूला अग्निमाता पिंपळा चषकाचा विजेता संघ जांत्राचा खारपाव तर दुसऱ्या बाजूला सावंत चषकाचा विजेता संघ चौथावा मानकुली. यावेळेला मात्र मिस टाइम फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि या दुसऱ्या आयटम मध्ये झेल हिमांशू पाटील याचा समाप्त होतोय. खेळ पहिला हात बसतोय जरीमरी अलिमगड बी या संघाला हिमांशू पाटीलच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद होताना पण हिमांशू पाटील याला विशेष काही करता आलेलं नाही आणि इथे कुठल्याही धावेचं योगदान न देता तो पॅव्हलमध्ये परतताना 4 या धावसंख्येवर पहिला फलंदाज जरीमरी अलिमगड बी संघाचा बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतो 1 नंबर पोझिशनला खेळण्यासाठी अभिषेक पाटील. चाळीस धावांचा आव्हान नाही. 40 या लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय बरोबर 8च्या सरासरी प्रति षटकामागे धावा इथून जोडायला लागतील जरीमध्ये अलिमगड बी संघाला. मात्र दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत आणि दोन्ही संघ लढाऊ देखील संघ आहेत. ज्याप्रमाणे हर्षल मात्रे यांनी गोलंदाजी सुरू केलेली असं वाटतं की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत देखील जाऊ शकतोय. हर्षल मात्रे बॉलिंग ट्रॅकवर तर हर्षल मात्रेचा सामना करेल यावेळी फलंदाज अभिषेक पाटील. स्विंग अँड मिस चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर पिच होऊन चेंडू निघून जातो विकेट हातामध्ये. काय गोलंदाज हाताळताना गोलंदाज हर्षल मात्रे पाहायला मिळतोय. पूर्णपणे जखडून आणि पकडून ठेवलेल्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची मुभा दिली नाही. आतापर्यंत डोकं वर करण्याची संधी दिलेली नाही हर्षल मात्रे या गोलंदाजाने. अगदी पावत्याच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी तो करताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने धावा येत नाही. आडव्या बॅटने नक्कीच पलटी शॉटने देखील आता मात्र धावा येत नाहीत. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती देखील झाली आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर जरीमरी अलिमगड बी संघाची धावसंख्या 40 या लक्षाचा पाठला करताना धावफलक पाहायला मिळते फक्त 4 धावा. पावसाच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी हर्षल मात्रे याने केलेली आहे आणि इथून आपण बघितलं तर हे षटक घातल्यासाठी वेल बरोबर 5 मिनिटांचा खर्च केलेला आहे.
इथून 4 षटकांचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये इथून अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे झरीमरी आलमगीर बी संघाला सामना जिंकण्यासाठी. पिठूचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. मनोज धनवा पहिले षटक हर्षल मात्रेने हाताळलं होतं आणि आता मात्र दुसरं षटक पिटूचं हाताळण्यासाठी मनोज धनवा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. मनोज धनवा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर मनोज धनवाचा सामना केलेला फलंदाज दीप पाटील जो व्यक्ती 2 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला स्कोर ऑफ द विकेट. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. थोडासा फंबल पाहायला मिळत आहे आणि परिणामस्वरूप 1 रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 6 वर पोहोचते. थोडंसं संत आणि शांत क्रिकेट इथे पाहायला मिळते. आव्हान 40 धावांचं आहे. मात्र 40 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय थोडंसं ट्रबल करताना जरीमरी आलमगीर बी हा संघ आणि शिवचर्मा कोण संघाकडून कुठल्या प्रकारची ढील देखील दिली जात नाही. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. मनोज धनवा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज दीप पाटील. फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला आणि चेंडू वेगाने निघून जातो मिडविकेट रिजन मधून सीमा पार झटणाटेदार चौकार. या इनिंग मधील या डावामधील पहिलाच चौकार फलंदाज आपण पाहतोय दीप पाटीलच्या बॅटमधून आणि चौकाने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना पोहोचते ती 10 वर. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या डबल डिजिट मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा सफल करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधताना चेंडू सरळ निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. वापसी करताना आपण पाहतो गोलंदाज मनोज धानवा कारण अगोदरचा चेंडू फुलटाच त्याने हाताळला होता. त्या चेंडूवर चौकार वसूल केला होता फलंदाज दीप पाटील याने. मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळताना तो पाहायला मिळतोय. 40 धावांचं लक्ष्य. पावलांचा वापर फटका केलेला आहे. समोर मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मनोज धानवा आपण बघतोय बॉलिंग ड्राईव्हवर. पिटूचं दुसरं षटक त्यांची जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेलेली आहे. मात्र चौकार खर्च केल्यानंतर त्यांनी वापसी देखील केलेली आहे. चांगली गोलंदाजी हाताळताना तो आता मात्र पाहायला मिळतोय. इथे लॉफ्ट केलं चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग ऑनच्यावरून षटकार. धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 17 वर. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. त्याच रिझन मध्ये चेंडू जातोय. यावेळी मात्र चेंडू अडवला जातोय लॉंग ऑन रिझनला. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 18 वर.
2 षटकांचा खेळ देखील इथे संपलेला आहे आणि इक्वेशन आपण पाहतो या प्रिन्स मिलच्या माध्यमातून 18 चेंडूचा खेळ शेष आहे. येणार 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांसाठी आतापर्यंत आपण बघितलं तर 9 मिनिटांचा खर्च अवेल खर्च केलेला आहे. तिसरं षटक आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1952 मध्ये टीम इंडियाने इंग्लंड संघाला पराभूत करून कसोटीमधील आपल्या विजयाचं खातं मद्रास कसोटी ओपन केलं होतं. निहाल गायकवाड यांच्याकडून एक सोडून संधी आहे अनिकेतसाठी. अनिकेत याने जर हॅट्रिक पूर्ण केली तर त्या हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक अनिकेत मात्र याला दिलं जाईल. या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल कुलदीप थले वेले संघाचा, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली. पाहूया हा गोलंदाज जर विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तर त्या विकेट हॅट्रिकसाठी निहाल गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि फलंदाज देखील सुवर्ण संधी आहे. कुठलाही फलंदाज जर जयहिंद शेठ गायकवाड साहेबांच्या बॅनरला डायरेक्ट हिट करतोय तर जयहिंद शेठ गायकवाड साहेबांचे राजेश पाटील साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. अनिकेत मात्रे बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. पलटी शॉट खेळलेला आहे. स्कट ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतो पॉइंट रिझनमध्ये आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. धाव पिलेली 4 चौकार. पण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 50-50 ओव्हरमध्ये 12 धावा आलेल्या नाहीत. आपण बघितलं तर इथे मात्र या मॅचमध्ये या इनिंगमध्ये तो कारनामा पाहायला मिळेल का? काही अगोदरचे जे सामने झालेले आहेत जे डाव खेळले गेले आहेत त्यामध्ये 50-50 ओव्हरमध्ये गोलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. कुठल्याही गोलंदाजाने 10 पेक्षा जास्त धावा दिलेले नाहीत. 40 धावांचं टार्गेट आहे. 40 लक्षाचा पाठलाग झरीमध्ये आलिमगड बी संघ करताना. इथे खोळात आलेल्या चेंडू समोर केलेल्या 20 मध्ये सत्रशक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होती. धावफलकावर नक्कीच या षटकानंतर आपण स्कोअर पोहोचवणार आहेत, कारण या षटकामध्ये किती धावा होतात हे पाहावं लागेल. कारण 50-50 हा षटक आहे आणि ते 50-50 षटक घातलतोय गोलंदाज अनिकेत मात्रे. स्पेल नंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये प्रथमच आपण अशा प्रकारे षटक पाहतोय आणि ती किमया या स्पर्धेमध्ये साकारले गेलेले आहे. एक नवीन आविष्कार आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. गुडघ्यावर बसून फटका केला स्कोर ऑफ द विकेट. मात्र चेंडू सोडताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फलंदाजाने धावा शोधून काढलेल्या आहेत. 40 धावांचं लक्ष जरीमध्ये आलिमगड बी संघ आपण पाहतोय लक्ष्याचा पाठला करताना. शिवचरबा कोण संघाने या अष्टडोक्या ठाकूरपाडा आयोजित चषकावर नाव कोरलं होतं. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर खांडपे चषकावर नाव कोरणारा जरीमध्ये आलिमगड बी संघ पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा जर विचार केला तरी 25 स्पर्धा आपण पाहतोय. या अगोदर 24 स्पर्धा खेळल्या गेल्या. ते सिल्वर जुबली ही स्पर्धा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे GCH आपल्याला पाहायला मिळते. पलटी शॉट खेळलेला आहे. रिव्हर्स फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय
7 धावा आलेल्या आहेत आणि 2 मध्ये 5 आल्या तर 12 धावा येतील आणि त्यामध्ये नक्कीच 6 धावा देखील ॲड केल्या जातील. या षटकामध्ये ते किमया साधू शकतात का आलिमगड बी संघाचे फलंदाज पाहावं लागेल, कारण या अगोदरच्या सामन्यांमध्ये ती किमया साधता आलेली नाही. 10 पेक्षा जास्त धावा कुठल्या गोलंदाजाने दिलेल्या नाहीत. मग तिथून आलिमगड बी संघ तिथपर्यंत पोहोचेल का, त्यापेक्षा जास्त धावा देईल का पाहावं लागेल. 50-50 षटक, अतिशय महत्वाचं षटक अनिकेत मात्रे हाताळतोय. इथे गुडघावरपासून हा फटका केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र इथे देखील चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते. डिप्स स्क्वेअर रिझनमध्ये डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालेला आहे आणि तिसरी धाव देखील फलंदाज इथे पूर्ण करताना. आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र 2 धावा कराव्या लागतील आणि मॅच मध्ये देखील वापसी करेल जरेमरी आलिमगड बी संघ. आतापर्यंत आपण पाहतोय या 5 चेंडूमध्ये 10 धावा झालेल्या आहेत आणि जरेमरी आलिमगड बी संघ नक्कीच या षटकामध्ये या चेंडूवर आता मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, कारण त्यांना बेनिफिट देखील असणार आहे. कारण 12 धावा जर त्याने पूर्ण केल्या तर आणखीन 6 धावा त्यामध्ये ऍड केल्या जातील. म्हणजे यानंतर आलिमगड बी संघ थेट विजयाच्या उंबाट्यावर आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे तो दोन्ही संघाच्या दृष्टीने. एक संघ हे धावा रोखण्याचं काम करेल क्षेत्ररक्षण करणारा संघ, तर धावा त्या पूर्ण करण्याचं काम जरेमरी आलिमगड बी संघ करेल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा झालेल्या आहेत आणि 2 चेंडूमध्ये जर आणखीन 2 धावा आल्या एका चेंडूमध्ये तर मात्र 12 धावा या 50-50 ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. पुढे जाऊन हा फटका केला, एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावीचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय पाहावं लागेल. आणि इथे स्कोलेक पंचांनी रनआउटसाठी आता मध्ये तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, मात्र तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली गेलेली आहे. डीजे वेट अँड वॉचची आपण वाट पाहिजे आणि फलंदाज जर बाद झाला तर 11 धावा असतील आणि त्यामधून मग 5 धावा मायनस केल्या जातील. फिफ्टी ओव्हरने नक्कीच या स्पर्धेची रंगत वाढताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद झाला तर मात्र 11 धाव्या असतील आणि त्यामध्ये 5 धावा मायनस केल्या जातील आणि फलंदाज सुखरूप असला तर मात्र 12 धावा आणि त्याच्यामध्ये 6 धावा ऍड केल्या जातील. म्हणजे दोन्ही गोष्टी घडू शकतात. फलंदाजाचं हृदय या प्रकारे धडकत देखील असेल. खूपच क्रुशियल मोमेंट आहे, कारण आपण पाहतोय आमचे पंच देखील बारकाईने पाहत आहेत कंट्रोल रूममध्ये. निखिलेश बजागे सर आणि त्यांच्यासोबत राजेंद्र पाटील सर देखील आहेत. कृपया सामना सुरू असताना कोणीही गाड्या मैदानातून घेऊन जायचं नाही, कृपया विनंती असेल. कोण संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जोही निर्णय येईल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपण पाहतोय इथे मध्ये वेळ घेतलं जाते कारण अतिशय कठीण असा डिसिजन आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जांतराचा खारबाव विपक्ष चौथरा मानकोली. आज पहिल्या सामन्यामध्ये विधी 6667 जर्मन पिंपळ संघाने हंसिका पिंपळकर संघाला पराभूत केलं होतं. तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भक्तिधाम डुंगे संघाने जे कपडे वेले संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं. आणि तिसरा सामना आपण पाहतोय सध्या शिवचोरबा कोण विपक्ष झरेमरी आलेमगर बी या दोन संघामध्ये. उद्या मित्रांनो आमचं शेड्यूल बरोबर 11 वाजता सुरू होईल. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा हवेदेवी विपक्ष सुनोई वडनगर या दोन संघामध्ये. या दोन्ही संघाने बरोबर 10:30 रिपोर्ट करायचा आहे. 10:45 टॉस केला जाईल आणि 11 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना पाहायला मिळेल एकविरा हवेदेवी विपक्ष सुनोई वडनगर या दोन संघामध्ये. ग्रीन सिग्नल नॉट आउट. तिसऱ्या पंचाकडून निर्णय फलंदाज नॉट आउट आहे. आणि म्हणजे या षटकामध्ये 12 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पहिले असे षटक आपण होते 50-50चा ज्या षटकामध्ये 12 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि बेनिफिट असं की या षटकामध्ये आणखीन 6 धावा मात्र ॲड केल्या जातील. झरेमरी आलेमगर बी संघाची धावसंख्या आता मात्र धावपलीकडे पाहायला मिळते. ते आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की 36 धावा. आणि केवळ इथून आता मात्र 4 धावांची आवश्यकता झरेमरी आलेमगर बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. या 50-50 या षटकाने आता मात्र सामना जो 50-50 अवस्थेमध्ये होता तो आता मात्र पूर्णपणे झोकवलेला झरेमरी आलेमगर बी संघाच्या बाजूने. इथे मात्र समीकरण आता झरेमरी आलेमगर बी संघासाठी अतिशय सोपं झालेलं आहे. कारण इथून हे आपण बघू शकतो रिप्लेमध्ये तिसऱ्या पंचाकडून जो निर्णय दिला होता ते देखील दाखवलं गेलेलं आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये केवळ इथून 4 धावांची आवश्यकता आहे. पंचांचा इशारा तो वाईट. आणि आता मात्र इथून झरेमरी आलेमगर बी संघाला केवळ इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाट्यावर हा संघ पाहायला मिळतोय. हर्षल मात्र कंटिन्यू ज्याने P1चं पहिले षटक आलं होतं. मात्र केवळ 3 धावांची आवश्यकता झरेमरी आलेमगर बी संघाला. फाईन करण्याचा प्रयत्न आणि येस आपण पाहतोय पंचांच्या पुढे गोलंदाज झालेल्या डेंजर झोनमध्ये चेंडू डिलिव्हरी केल्यानंतर गोलंदाज हर्षल मात्र आतिश पाटील सरांच्या समोर आलेले आहे. केवळ 3 धावेने दूर आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आणि विजय फटका देखील पाहायला मिळतोय. विजय संपादन केले झरेमरी आलेमगर बी या संघाने. अभिनंदन झरेमरी आलेमगर बी
अँड हार्ड लक शिवचोरुबा कोण हा सामना जिंकले जानेवारी अलेमगर बी संघाने आणि या सामन्याचा शिल्पकार मिळाले होते. पण दीप पाटील यांनी गोलंदाजीमध्ये देखील 2 विकेट घेतले होते आणि फलंदाजी करताना 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे. तो दीप पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. दीप पाटील इज मॅन द मॅच. दीप पाटील आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी या. गणेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभ असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण इथून आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मेडल आणि ट्रॉफी हे 2 पारितोषिके मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. गणेश पाटील साहेबांचे शुभ असते ही पारितोषिक आपण इथून देणार आहोत. दीप पाटील आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. दीप पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर ज्यांनी गोलंदाजी करताना देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळालेली आहे आणि तोच ठरलाय या सामन्याचा सामना. गणेश पाटील साहेबांचे शुभ असते हे पारितोषिक आपण देणार आहोत. सर्वप्रथम आपण मेडल देणार आहोत आणि त्यानंतर ट्रॉफी त्यांचे शुभ असते आपण देणार आहोत. दीप पाटील त्याची अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आपण बघू शकतो सर्वप्रथम हे मेडल दिलं जात आहे त्यानंतर आकर्षक ट्रॉफी देखील दिली जात आहे. दीप पाटील गेल्या वर्षीच्या जोशी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. दीप पाटील आपण या. दीप पाटील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलेलं आहे. चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर चांगली फलंदाजी तो केलेली आहे आणि चांगली कामगिरी करून मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलेलं आहे. कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कोणाला तू डेडिकेट करशील? हिमांशू पाटीलला. हा होता दीप पाटील जो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि यानंतर आपण जाऊया सरळ कॉम बॉक्समध्ये.